आकाशाचा शेंडा कमळ निराळे, त्यासी चार दळे शोभताती. औट हात एक अंगुष्ट, दुसरे पूर्वार्ध मसुरे प्रमाण हे. रक्त श्वेत श्याम निळवर्ण आहे. पीत केशर हे माझी ते तयाचा मकरंद शरीर ते शुद्ध. ब्रह्मादिका बोध हाची झाला, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादी. निज रूप गोविंदे जनी पाहता, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 10 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 91 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाण काले मनसा चलेन, भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भ्रुवोर्मध्ये प्राणमाव्यश्य सम्यक, सतम परम पुरुषम उपैति दिव्यम. अर्थात जो मनुष्य मरणाच्या वेळी अर्थात अंतकाळी आपल्या दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो, म्हणजे जीव त्या भुवयांमध्ये आपल्या योगशक्तीद्वारे आणतो आणि योग सामर्थ्याद्वारेच अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावेत होऊन जातो, म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्येच लीन होतो. वास्तविक मन सतत विचलित असतं, परंतु ते भगवंत चरणी अतिशय स्थिर चित्त ठेवून अविचलित अशा मनानं जेव्हा भगवंताचं स्मरण करतो, त्यावेळेस त्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होऊन जाते. यालाच भगवंत या श्लोकातून दिव्य अवस्था म्हणतात. माणसाचं मन हे फार विलक्षण आहे महाराज. 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे मनाला. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 मन. अर्थात 5 कर्मेंद्रिय, हात पाय तोंड उपस्थ आणि गुदद्वार या इंद्रियांच्या द्वारे आम्ही कर्म करतो महाराज. आणि 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत, नाक कान डोळे जीभ त्वचा, या 5 ज्ञानेंद्रियाने श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायाम विषयानुपसेवते. या इंद्रियांचा स्वामी मन आणि त्या मनाच्या अधिपत्याखाली ही सर्व इंद्रिय कार्य करत असतात, विषयाचं सेवन करत असतात महाराज. इंद्रियांवरचा मनाचा ताबा जर सुटला तर ते स्वैर होतात आणि स्वैर झालेले इंद्रिय मनाच्या ठिकाणी एकाग्रता कधीच प्राप्त होऊ देत नाही. चित्त स्थिर होऊच देत नाही महाराज. ते चित्त स्थिर होण्याकरिता एकतर आम्हाला योग साधना करावी लागते किंवा भक्ती योगामध्ये सतत स्थित राहावं लागतं. भक्ती मार्गामध्ये सतत मार्गक्रमण करीत राहावं लागतं, म्हणजेच कृष्ण भावना भावित व्हावं लागतं. अर्थात दोन्ही ठिकाणी मनाचाच खेळ आहे. मनोवृत्ती ज्याला आपण म्हणतो चेतना, ती जर भौतिक विषयामध्ये आसक्त झाली तर जीव भरकटत जातो महाराज. अंतिम सत्यापासून तो दूर राहतो. परंतु तेच जर भगवंत चरणी स्थिर झालं तर
सतम परम पुरुषम मोपैति दिव्यम. अशा पुरुषाला दिव्य अवस्था सहजपणे प्राप्त होऊन जाते, भगवंत सांगतात. त्याला अनेक तिसरा उपाय सांगितलेला नाही. आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 8 त्यात 91 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, तया अव्यंग वानिया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेने चित्ते जाणोनी स्मरे. ब्रह्मतत्व कसं आहे तर अव्यंग आहे, म्हणजे त्याला कुठलंच व्यंग नाही महाराज. अशा या ब्रह्मतत्वाला जीवानं जाणून घ्यायला पाहिजे. आणि ते जाणून जर मरणकाल समीप आला असेल तर असा मनुष्य आपलं चित्त, आपलं मन त्या भगवंताच्या चरणी, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये सहज स्थिर करू शकतो. अर्थात अंतसमयी ही स्थिती सहज प्राप्त व्हावं असंही शक्य नाही महाराज. त्याला आयुष्यभराची साधना लागते. योग साधनेतला जरी साधक असेल तरी शरीराला पूर्ण संयमित करण्याकरता त्याला योगाची साधना केलेली असावं लागतं. त्या योग साधनेतूनच चित्ताची स्थिरता त्याला प्राप्त झालेली असते. आणि भक्ती मार्गामध्ये जर साधक असेल तर या योग साधनेचा, या शारीरिक तपाचा अवलंब न करता सुद्धा मनुष्य भगवंत चरणी स्थित होऊ शकतो. परंतु सदैव त्यानं कृष्ण भावना भावित असायला पाहिजे. यत करोशी यदश्नाशी यद ददाशी यत तपस्यसी कौंतय तत्कुरुष्व मदार्पणम. जे काही क्रिया आमची असेल, यत करोशी यदश्नाशी यद जुह्योशी, त्या संपूर्ण क्रिया खानासो पिनासो विचार करणासो मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. चित्ताच्या ठिकाणी समाधान अवस्था, जिवंतपणेच मुक्तानंद जर घ्यायचा असेल तर आमच्या संपूर्ण क्रिया, आमचे संपूर्ण कर्म हे भगवंताच्या अनुषंगानं, भगवंताच्या इच्छेनं, भगवंताच्या मर्जीनं आणि त्याने आखून दिलेल्या मार्गानंच व्हायला पाहिजे. स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही स्वतः करता काहीही करायला नको. जे काही करू ते दुसऱ्याकरता आणि दुसऱ्याचं भरणपोषण करणं, दुसऱ्याच्या मदतीला जाणं हे सर्व कार्य भगवंताचं आहे. कारण येतं जे जे अपेक्षित तो तैसेची पावे समजतं. जीवानं अपेक्षा करावी त्याची पूर्तता भगवंताने करावी, हे युगानुयुगे चालत आलेलं आहे महाराज. परंतु असं असलं तरी प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा काही प्रत्येकाच्या मदतीला धावून जाऊ शकत नाही. तर त्याचं दूत आम्हाला होता आलं पाहिजे. एखाद्या कार्यामध्ये आम्ही सहभागी होऊन ते जर सिद्धीस नेत असू, तो संकल्प करून परोपकार आमच्या हातून होत असेल, दुसऱ्याचं कल्याण होत असेल तर ते कार्य निश्चितच भगवंताचं आहे. आणि जेव्हा आपलं काम दुसरं कोणी करतं त्यावेळेस आपल्याला जसा आनंद होतो तसं भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी आनंद होत असतो. आणि हीच वृत्ती वाढीला लागून, परोपकारच वाढीला लागून दुसऱ्याच्या कार्यामध्ये दुसऱ्याच्या मदतीलाच धावून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, अशा या संतवाणीप्रमाणे संत होऊनच जो जगत असेल त्याला ही अवस्था, अंतकाळाची ही जी अवस्था आहे, दिव्य अवस्था, ती भगवंत कृपेने प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून तर
माऊली वर्णन करताय, भगवंत अर्जुनाला सांगतात, तया अव्यंग वानिया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेने चित्ते जाणोनी स्मरे. अशा अवस्थेमध्ये जो या जगताचा निरोप घेतो अर्जुना, त्याला माझ्या धामाची प्राप्ती सहज होऊन जाते. आणि हेच तर मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे महाराज. हे साध्य आम्हाला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर एक तर आम्ही योगी बनायला पाहिजे. तस्मात, म्हणून तर भगवंत अर्जुनाला सांगतात, तस्मात योगी भव अर्जुन. मग तो योग एकतर भक्तियोग असो, नाहीतर अष्टचक्राचा प्राणायाम वगैरे करून ती योग अवस्था असो. दोन्ही योगांचा उद्देश एकच आहे महाराज, की चित्ताच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त करणे. आणि जोपर्यंत चित्त स्थिर होत नाही, मन एकाग्र होत नाही, तोपर्यंत भगवंत चरणी आमचं ध्यान, आमचं चित्त हे लागतच नाही. कारण चित्ताचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे महाराज चंचलता. चंचलम ही मना कृष्णा प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रम मन्य वायुर इव सुदुष्करम. अर्जुन म्हणतो, देवा इतकं चंचल मन तुझ्या ठिकाणी स्थिर करणं सहज शक्य नाही रे बाबा. आणि भगवंतसुद्धा त्याला पुष्टी जोडतात महाराज, की असंशयम महाभाव मनोदीर निग्रहम चलम. अर्जुना, मनाचा निग्रह करणं, मन शांत करणं, मन स्थिर करणं, एकाग्र करणं इतकं सोपं नाही आहे, परंतु अशक्य आहे असंही नाही. अभ्यासेन तू कौंतय्य वैराग्येन च गृह्यति. त्याकरता अभ्यास करायला पाहिजे. आणि त्या अभ्यास हे आयुष्यभर सातत्य पाहिजे महाराज त्या अभ्यासाचं. तर ही अवस्था शेवटी आम्हाला प्राप्त होते. माऊलीने वर्णन केल्याप्रमाणे, तया अव्यंगवाग्निया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेने चित्ते जाणोनी स्मरे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.